नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपले एम.एस. कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, या योजनेबद्दल आपण डायरेक्टली बोलूया। या योजनेमध्ये मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे आहेत वयाची अट काय ठेवलेली आहे तर एक पहा, जे डॉक्युमेंट तुम्हाला भेटत नाही त्याबद्दल मी सांगतोय। महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला यामध्ये पात्र आहेत। परंतु 21 ते 60 वयामध्ये तर 21 मधून ते 60 हे असे जे आहे वय ठेवलेलं आहे। तर खालती बघा, आता योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय आहे। लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे, हे तर असलेलं आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला ही एक पाहिजे। किमान वयाची 21 वर्ष पूर्ण, कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणं आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखापेक्षा जास्त नसावी, ही एक आहे जी योजनेची पात्रता। तर आता या पात्रतामध्ये पहा, जे आहे वयाची अट ठेवली 21 वर्षे, तर कमाल वयाची अट 60 वर्ष पूर्ण। तर यांचं जे आहे, आता यांना उत्पन्नाचा दाखला एक लागतोय, डोमिसाइल एक लागतोय। तर हे यांना कुठून काढायचं, हे काढण्यासाठी यांना लागतंय TC जे आहे डोमिसाइल काढण्यासाठी। तर पहा खालती, मी नंतर सांगतो ते अपात्रता जी आहे ती पण तुम्ही इथं बघून घेऊ शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, पहा। अर्ज करण्यासाठी कागदपत्र कोणते लागणार आहेत। योजनेसाठी लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे। लाभार्थ्याचे आधार कार्ड हे तर भेटून जाईल। महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला हे दोन्हीपैकी लागणार आहेत। आता आपल्याला 21 ते 60 वयातील जे आहेत महिला या योजनेचा लाभ घेणार आहेत। तर यामध्ये जे शहरा भागात राहतात त्यांचे निघालेले असतील का जातील, परंतु गावाकडल्या ज्या लाडकी बहिणी आहेत त्यांचं 21 ते 60 वयातील काही महिलांची TC सापडत आहे अधिवास काढण्यासाठी। आणि अधिवास काढण्यासाठी जे आहे CSC किंवा आपले सरकारवाले म्हणतात की TC अनिवार्य आहे। TC असेल तर तुमचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल निघेल। तर आता यामध्ये नेमकं काय भानगड आहे, आणि हे नसेल तर दुसरं ऑप्शन पण दिलं, ते पण तसंच आहे, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला। तर आता जन्माचा दाखला पण नसतोय, 50 वयापर्यंत कोणाजवळ TCच नाही आहे, कोणी शिकलेलंच नाही, तर मग अधिवास प्रमाणपत्र काढायचं कसं। तर यामध्ये पण एक आहे की हे प्रमाणपत्र काढता येत असतं TC नसली तरी, पण यामध्ये सांगता येत नाही आहे। परंतु आपण या व्हिडिओमध्ये कवर करून घेऊया की अधिवास प्रमाणपत्र काढायचं कसं TC नसेल तरीसुद्धा। तर पहा, सक्षम अधिकारी यांनी दिलेला कुटुंबाचा प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला। तर आता आपल्याला उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढण्यासाठी तर जे म्हणता येईल की आपल्याला त्या महिलांचं काढायचं, की जी अर्ज करणार आहे महिला तिचं काढायचं का कोणाचं काढायचं। हृदय तुम्ही लक्षात घ्या, वाचत नाहीत आणि परत एकदा कमेंट केलेले आहेत, त्यामुळेच मी सांगतोय महत्त्वाचं जे आहे सक्षम अधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला। तर पहा, इथं तुम्हाला इथं समोर आलं की कोणाचं काढायचा दाखला। तर तुम्हाला राशन कार्डवरही तुमचं नाव असेल, महिलांना तुमचं राशन कार्डवरही नाव पाहिजे, तेव्हा तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा प्रमुखाचा म्हणजे जे प्रमुख आहे वरी लिहिलेलं असतं राशन कार्डच्या मागे, प्रमुख कोण आहे किंवा राशन कार्डच्या पहिल्या पानावर ज्याचं नाव आहे ते कुटुंब प्रमुख असतो, त्यांच्या नावाचं तुम्हाला वार्षिक उत्पन्न दाखला हे काढायचं आहे। त्यांचे डॉक्युमेंट लागणार आहेत तुम्हाला, आधार कार्ड आणि राशन कार्ड हे 2 असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला त्यांच्या नावाचा काढता येतो मित्रांनो। हे काढल्यानंतर पहा, बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायाचित्र प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, राशन कार्ड, सदर योजनेच्या अटी शर्ती पालन करण्याबाबत हमीपत्र एवढं लागणार आहे। राशन कार्ड भेटून जाईल, पासपोर्ट आकाराचा फोटो भेटून जाईल, बँक खात्याची पहिली पानाची प्रत भेटून जाणार आहे। वार्षिक उत्पन्न काढण्यासाठी आपल्याला आपल्या जे राशन कार्डवरील आहे नाव पहिलं त्याच्याच नावावरचं आपल्याला दाखला जे काढावं लागणार आहे। तुमचं जर लग्न झालं असेल महिलांनो तर, आणि तुमचं नाव अजून पण राशन कार्डवर जोडलं नसेल तर नाव तुम्हाला जोडून घेण्यासाठी 15 दिवस लागतात। जोडून घेत असाल लवकरात लवकर तर जोडून घ्या,
जोडल्यानंतर तुमच्या सासऱ्याच्या नावानेच तुम्हाला उत्पन्नाचं जे आहे दाखला काढायचा आहे ते तुम्हाला चालणार आहे, कारण प्रमुख जे सासरीच असणार किंवा तुमचा जर पती असेल तर त्यांच्या नावाने तुम्ही दाखला काढू शकता। आणि अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला जे आहे सांगतो आता कसं काढायचं आहे। अधिवास प्रमाणपत्र डोमासाईल करण्यासाठी TC अनिवार्य असते, परंतु मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, जे तुम्हाला अनिवार्य डॉक्युमेंटमध्ये जे डॉक्युमेंट मागतोय आणि ते डॉक्युमेंट नाही आहेत मित्रांनो, पहा ते आता अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी जे आपले सरकारवाले किंवा तुम्ही जर बघत असाल तर यामध्ये तुम्हाला TC किंवा जन्माचा दाखला मागतोय, परंतु आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जे आहे TC नसेल तरी तुम्हाला काढता येणार आहे, कारण आता असे भरपूर महिला आहेत की त्यांच्याकडे TC नाही आहे। तर त्यामध्ये मी स्वतः काढलेलं आहे। ते काढायचं कसं, तर त्यामध्ये तुम्हाला जे एज प्रूफ मागतं आहे तुम्हाला, तर तिथं काय अपलोड करायचे, निरक्षर म्हणून एक फॉर्म आहे, आपल्या व्हॉट्सअपला हाय करा, तुम्हाला तो फॉर्म पाठवण्यात येईल, निरक्षर म्हणून फॉर्म, आणि त्यामध्ये आधार कार्ड जोडायचे, आधार कार्ड आणि निरक्षर फॉर्म हे दोन जोडायचे। जोडल्यानंतर तुम्हाला त्या जागी अपलोड करायचे, तर तुमचं जे आहे डॉक्युमेंट रिजेक्ट होणार नाही, अप्रूव्हलच होऊन जाईल। जे तुम्हाला जे आपल्याला डोमासाईल काढायचे किंवा रहिवासी काढायचे ह्या दोन्हीसाठी ते टाकून द्या, तुम्हाला रिजेक्ट हे ऑप्शन येणारच नाही, कारण तुम्हाला एज प्रूफमध्ये आधार कार्ड आणि आधार कार्ड तर एज प्रूफमध्ये येतच, परंतु खाली जे आपण जोडतो आहे ते निरक्षर म्हणजे जे TC किंवा बोनाफाईड किंवा जे आपल्याला मागतं आहे तर ते आपल्याकडे उपलब्ध नाही, म्हणजे त्यामध्ये आपण बसतच नाहीत, तर त्या डॉक्युमेंट आणायचे कुठून, त्याकरता निरक्षर आणि आधार कार्ड आणि स्वयं घोषणापत्र पण त्यामध्ये जोडलं तरी चालणार आहे, नाही जोडलं तर काही हरकत नाही। हे जोडल्यानंतर तुमचं जे प्रमाणपत्र तुम्हाला येणार आहे ते रिजेक्ट होणार नाही, तुम्हाला डायरेक्टली प्रमाणपत्र देऊन देतील। तर मित्रांनो अशा प्रकारे ते TCची गरज नाही, यामध्ये अशा प्रकारे डॉक्युमेंट काढून आपण, आणि तुम्हाला एक महत्त्वाचा ते प्रश्न सांगितलं की तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या प्रमुखाचाच तुम्हाला दाखला, जे उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे। तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद।